परिषदेच्या कार्यालयासमोर कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी दुर्गा कटरे यांना अचानक कामावरून कमी करण्यात आले। त्यामुळे त्यांनी आपल्या 2 अल्पवयीन मुलींसह बेमुदत उपोषण सुरू केले आहे। आईला पुन्हा नोकरी मिळावी यासाठी चिमुकल्यांनी देखील कडक उन्हाच्या झळा सहन करत या उपोषणात सहभाग घेतलाय। दिनांक 13 मे पासून उपोषण सुरू असल्यामुळे उपोषणकर्ती महिलेची प्रकृती खालावली असून सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय आमगाव या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले। मला उपचार करायचे नाही म्हणत उपोषण स्थळी जाऊ द्या अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। दुर्गा कटरे यांची दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी आमगाव नगर परिषदेत कार्यालयीन सहाय्यक म्हणून कंत्राटी तत्वावर नियुक्ती झाली होती। काही काळ काम केल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना अचानक सेवेतून कमी करण्यात आले। राहण्यासाठी घर नसताना 2 मुलींचे संगोपन आणि उदरनिर्वाहाच्या साधनांचा अभाव यामुळे हवालदिल झालेल्या दुर्गा कटरे यांनी आपल्या रोजगारासाठी थेट संघर्षाची वाट धरली। उपोषणस्थळी कोणतीही मूलभूत सुविधा नसताना या महिलेने आपल्या 2 चिमुकल्या मुलींसह कडक उन्हात ठाम मांडले। जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत येथून मी उठणार नाही, जीव गेला तरीही चालेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। रोजगार गमावलेली एक आई तिच्या 2 चिमुकल्यांनी थेट रस्त्यावर बसून न्याय मागितला आहे। सामाजिक संघटनांनी देखील या महिलेस आधार देण्यास सुरुवात केली आहे। मेरे को बताओ, तुम्हारी मम्मी अभी यानी हॉस्पिटल में एडमिट है, उस बारे में आप क्या बोलोगे? सर आज चौथा दिन है हमारे उपोषण का और मम्मी आज ही मतलब एडमिट हुई है। बहुत ज़्यादा तबीयत ख़राब हो गई है। अब हम 2 ही बहनें हैं और रात को भी हमें यहीं रुकना है। अब ये सोच रहे हैं हम कि रात को कैसे रुकेंगे, दोनों ही बहना है तो डर लग रहा है थोड़ा। इसलिए बस मैम से एक ही मतलब विनती है हमारी कि सीओ मैम हमारे मम्मी को जॉब पे रख लीजिए। यहाँ आप रात में दोनों बहनाच रहोगे क्या? हाँ, मम्मी की तबीयत तो ठीक नहीं है इसलिए हम दोनों ही बहनों को रहना पड़ेगा। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।